नगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की परराज्यातला एक इसम आपल्या इथे येऊन फोन स्नॅच करतो, तसेच त्याच्याकडे जे अपराध येतात पुणे शहरामधले तो त्यांच्याकडून फोन विकत पण घेतो। सदरचा आरोपी हा राजस्थानचा आहे। एवढी माहिती मिळाल्यानंतर आमच्या डीबी पथकातला 2 कर्मचारी कादिर आणि अमोल गायकवाड यांना त्या कामगिरीसाठी पाठवलं होतं। त्यासाठी अतिशय म्हणजे नाट्यमयरित्या आम्ही फिडिंग लावलेली होती। त्यातला भीमा कांबळे रिक्षामध्ये बसलेले होते, जे कादिर होते ते फ्रूट स्टॉलच्या मालक म्हणून तिथे बसले होते। बातमीदाराने ज्याप्रमाणे हुलिया सांगितला होता त्याप्रमाणे आरोपी त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी त्याला जेव्हा पकडला तेव्हा सुद्धा तो अजिबात ही त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव दाखवत नव्हता किंवा त्याच्या चेहऱ्यावर असं काहीच दिसत नव्हतं की घाबरला सुद्धा नव्हता। आम्ही पण बुचकळ्यात पडलो। त्याला जेव्हा इथे घेऊन आलो त्याच्यानंतर त्याला जेव्हा पोलिसी खाक्यात दाखवला तेव्हा त्याची संपूर्ण हिस्ट्री समोर आली। आरोपीचं नाव आहे विष्णू रतनलाल मावर, 25 वर्षाचा तरुण आहे। रिमोट कंट्रोल ज्याप्रमाणे चालवतो त्याप्रमाणे हा गँग चालवतोय। हा राजस्थान मधून आलेला आहे। पुण्यामधील जेवढे स्नॅचर आहेत, मोबाईल स्नॅचर आहेत, त्यांच्याकडून हा माल रिसीव्ह करतोय। त्याच्याकडून मग आम्ही आतापर्यंत 35 मोबाईल रिकव्हर केलेले आहेत। त्याच्यामध्ये 4 आयफोन आहेत आणि 31 चा माल आपण जप्त केलेला आहे। रिसिव्हर अजून आणलेला नाही, पण 100% अजून कमीत कमी 51 मोबाईल आपल्याला मिळतील याच्यामध्ये। आणि तो स्थानिक इथला नसल्यामुळं त्याच्याबद्दल पुणे शहराच्या गुन्हेगारी अभिलेखावरती कोणतीही त्याची माहिती उपलब्ध नाहीये। तर त्याची ती माहिती आम्ही लवकरात लवकर उपलब्ध करत आहोत। राजस्थान पोलीस बरोबर आम्ही मेसेज केलेला आहे, मेल केलेला आहे त्या ठिकाणी की सदर इसमाची माहिती असेल, त्याचा फोटो पाठवलाय, त्वरित आम्हाला पाठवून द्या सांगितलेलं आहे। अद्यापर्यंत माहिती आलेली नाही। आरोपीला हजर करतोय कोर्टामध्ये, रिमांड मध्ये आणखीन काहीतरी चांगल्या गोष्टी आम्हाला पोलिसांना कळतील। याच्यामध्ये हा गँग चालवतोय हे 100% खरं आहे, कारण पुणे शहरातील काय जे मोबाईल स्नॅचर आहेत ते याच्याकडे येऊन मोबाईल विकतायत। तो एक मोबाईल 5,000 10,000 आयफोन सारखा मोबाईल त्यांनी 3,000 रुपये घेतलेला आहे। आज आयफोन आपण घ्यायला गेलो तर 70,000 आणि 75,000 पासून सुरुवात होते। असे आयफोन त्यांनी 3-3 आणि 4-4 हजारात घेतलेत। पण हा स्थानिक नसल्यामुळे रिसिव्हर जो आहे ना येऊन विकतोय, त्यांना भीती नाही ना सांगायची। हा एका दिवसात येतून हा निघून जातोय। त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला नावं कळतील ह्याच्या मागे आणखीन किती लोक आहेत। याच्या मागे अजून तर त्यांनी काही सांगितलं नाही। शिक्षण कमी झालेलं आहे, पण हा अतिशय शार्प आहे। पण तो आपल्याला रिमांड मध्ये नक्की आपल्याला पोलीस चौकशीमध्ये संपूर्ण प्रकार आपल्या उघडकीस येईल। ह्याच्यामध्ये वापर करण्यास नाही, ह्यांनी जे आयफोन आहेत, जे फोन आहेत ते त्यांनी कमी किमतीत तो विकतोय, त्याचा वापर करत नाही। आता आपण त्याची IMEI नंबर करतोय, पोलीस स्टेशनला संपूर्ण पुणे शहर किंवा महाराष्ट्रामध्ये आपण BC मेसेज करतोय की ज्या ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्यांचे IMEI नंबर काय असतील ते आम्हाला द्या। ह्यातील ते काय असतील तर ते कायदेशीर प्रक्रिया करून ते घेऊन जातील।